पाहू शकता हे आपलं रेडी झालेले. तर तर हे आहे पळसाचं झाड. आणि ते नाही का ती म्हण आहे पळसाला पानं तीनच, तर खरंच तीनच पानं असतात. तर तुम्ही पाहू शकता की इथून याचं हे पूर्ण पान आहे आणि त्याला 3 पानं पुढं फुटलेले, परत याला पण 3च पानं आहेत. आणि ती म्हण खरंच खरी आहे का पळसाला पानं 3च. तर तुम्ही पाहू शकता. आणि याचे ना आम्ही खूप म्हणजे वेगवेगळे खेळणे बनवायचो. तर मी तेच तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे. तर चला बनवूया. सर्वात आधी मोठे मोठे पानं घ्यायचे आपल्याला. तर तुम्ही पाहू शकता इझिली तुटतात हे पानं, असे तुटतात. तर मी मोठे मोठे पानं घेणार आहे आता. हे पूर्ण चालू चला ठीक आहे. तर मी आता एवढे पानं घेतलेले आहे ना, आता मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे वेगवेगळ्या गोष्टी ज्या की आम्ही लहानपणी बनवायचो. तुम्हाला खूप जास्त आवडेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडत असेल तर लाईक पण करा यार, आणि सपोर्ट करा प्लीज. तर तेच बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे काड्या, ज्या की खूप टणक असतील अशा काड्या लागणार आहे आपल्याला. तर मी त्याच घेते आता, म्हणजे जेणेकरून हे पानं जे आहेत का ते एकमेकाला अटॅच होतील अशा आपल्याला काड्या घ्यायच्या. सो मी त्या काड्या घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर ही बोरटी आहे, मी त्याच्याच काड्या घेणार आहे. तर अशा काड्या घ्यायच्या आपल्याला, ज्या सरळ असतील आणि टणक असतील अशा काड्या घ्यायच्या आपल्याला. हे बघा तुटत नाही, अशाच काड्या पाहिजे आपल्याला. तर मी घेतलेले आहे आणि चला आता मी तुम्हाला बनवून दाखवते. तर हे आहेत ते पळसाची पानं आणि हे असे काही असतात आणि मी तेच तोडून आणलेले. आपल्याला आता डवणं बनवायचे फर्स्ट. तर मग हे बघा, हे असं पान आहे ना, तर याला इथे होल आहे. तर मी हे घेणार नाही कारण की त्याच्यातून पाणी बाहेर येतं, म्हणून मी ते घेणार नाही. तर आपल्याला घ्यायचंय असं चांगलं, हे चांगलं पान आहे. तर हे घ्यायचं. त्यानंतरून हे असं आहे ना, तर याला असं फोल्ड करायचं. तर असं फोल्ड केलं की असं थोडंसं दाबायचं आणि आपण ज्या काड्या आणलेल्या आहे, तर ह्या आहे त्या काड्या, तर त्या आधी सरळ सरळ बाजूला करायच्या. हे बघा असं करायचंय. तर एवढी काडी घ्यायची आपल्याला. ही काडी घेतली मी आणि ही अशी आपल्याला इथून अशी मध्ये खोचायची आणि इकडनं अशी बाहेर काढायची. तर हे झालं आपलं पाणी पिण्यासाठी डवणं. तर आपले जे पूर्वज आहे ते यानेच पाणी प्यायचे. तर तुम्ही पाहू शकता खूपच छान आहे आणि खूप मजा येते यांनी पाणी प्यायला. याच्यात असं पाणी भरायचं आणि प्यायचं. एवढं भारी वाटतं ना, पाण्याची टेस्टच वाढून जाते. आम्ही लहानपणी खूप जास्त बनवलंय हे आणि पिलेलो पण आहे. तर ही झाली फर्स्ट गोष्ट. आणि त्यानंतरून असे मोठे मोठे पानं घ्यायचे. तर असे पानं घेतल्यानंतर ते असे अरेंज करायचे. हे भाग आहे ना, हा बाहेर घ्यायचा, हा भाग असा बाहेर घ्यायचा. तर असं बघू शकता तुम्ही, हा भाग बाहेर घ्यायचा, हे असे बाहेर घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता हे असं आपल्याला अटॅच करायचं इथं, काडीनेच अटॅच करून घ्यायचं. आणि हे आपली पत्तरवाळी रेडी होती. याच्यावर जेवायला खूप जास्त मजा येते. तर हे बघा मी छोटीशी काडकी घेतलेली आहे आणि एवढ्या सगळ्यांना आता असं मिडलला अटॅच करून घ्यायचे. हे असं आहे ना, हे असं याच्यात घालायचं आणि असं इकडं काढायचं. तुम्ही बघू शकता की हे अटॅच झालेलं आहे आता. आणि मग असं सिक्युअर करून घ्यायचं इकडं, हे असं इकडं सिक्युअर करायचं. तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे सिक्युअर करते. हे असं इकडं घ्यायचं आणि असं आपण इझिली याच्यावर जेवण करू शकतो. आपल्याला जर असं नको आहे ना, तर आपण असं खालून आणि वर, असं खालून आणि वर करू शकतो ही काडी. ही अशी पण पद्धत आहे, ही अशी पण पद्धत आहे. तर आपले जे पित्रांना, आमच्याकडे जे पित्रांना जेवण देतं ते याच्यातच दिलं जातं. ते वेगळे पण पानं घेतात, कोणी कोणी वेगळे पाने घेतात. प्रत्येकाच्या भागातली पद्धत वेगवेगळी असते. तर हे बघू शकता तुम्ही, हे असं आहे ना, तर हे असं खालून काडी घालायची अशी इकडून आणि अशी वरती काढायची, अशी परत खाली करायची. तर तुम्ही पाहू शकता इथं पत्तरवाळी रेडी झालेली. तर मी अजून एक इथं अटॅच करते. काडी अशी घ्यायची आणि अशी इथं अटॅच करायची. हे बघा ही रेडी झालेली आहे. अजून जर आपल्याला वाटलं तर इथे सिक्युअर करून घ्यायचं. हे बघा इथं असं सिक्युअर करायचं असं मागून.
हे बघा असं सिक्युअर करायचं. तर ही आपली पत्रावळी बनवून रेडी आहे. तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हे डाऊन पण, तर हे असं आमच्याकडे बनवतात. आणि हे बघा, ही अशी पत्रावळी आणि ही तयारी. याच्यात तुम्ही पाणी घ्या आणि याच्यात तुम्ही तर जेवायचं आणि पाणी प्यायचं तर काम झालेलं आहे, नॅचरली झालेलं आहे. म्हणजे निसर्गाकडूनच हे आपल्याला भेटलेलं आहे. आणि हे आपलं रेडी झालं. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय बाय.